लायक्रा फ्युजिंग वापरल्यानंतर कपड्याला फिनिशिंग छान येतं हे आपल्याला माहिती आहे. परंतु बऱ्याच जणींना हे माहीत नाही आहे की लायक्रा फ्युजिंग म्हणजे नेमकं काय आहे, ते कसं असतं आणि कसं वापरायचं असतं. तर त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर सगळ्यात आधी लायक्रा फ्युजिंग हे 2 प्रकारामध्ये येतं, म्हणजे 2 कलरमध्ये येतं. एक म्हणजे ब्लॅक आणि दुसरं म्हणजे हा व्हाईट असं. तर लायक्रा फ्युजिंग हे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारचं कापडच आहे आणि ह्याला थोडासा कपड्यासारखंच हे थोडंसं स्ट्रेच होतं, किंचित नाही म्हणून अगदी थोडंसं स्ट्रेच होतं. आणि ह्याची जी एक बाजू आहे ती प्लेन असते, दुसऱ्या बाजूला थोडंसं खडबडीत असं टेक्स्चर आहे. हे वापरायचं कसं? तर आपला जो मेन फॅब्रिक आहे, आपलं जे मेन फॅब्रिक आहे, जे आता हा ब्लाऊज पीस आहे, तर हा ब्लाऊज पीस आपण उलटा टाकतोय. जे ज्या कुठल्या कपड्याला तुम्हाला हे वापरायचं आहे तो कपडा आपल्याला उलटा अंथरून घ्यायचा आहे आणि त्यावर अशा पद्धतीने हे लायक्रा फ्युजिंग जे आहे हे छान व्यवस्थित अंथरून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मेन फॅब्रिक कधीही इस्त्री केल्याशिवाय त्याला लायक्रा फ्युजिंग पेस्ट करू नका. कारण जर आपल्या मेन फॅब्रिकला आढ्यागुड्या असतील, रिंकल्स असतील आणि तुम्ही तसंच फ्युजिंग चिटकवलं तर त्या आढ्यागुड्या परमनंट होतील. आपल्याला ज्या फिनिशिंगसाठी आपण हे चिटकवतो आहे त्यासाठी मेन फॅब्रिकला इस्त्री असलेली आवश्यक आहे, इस्त्री करणं हे आवश्यक आहे. आणि त्यावर हे फ्युजिंगसुद्धा अगदी व्यवस्थित प्लेन पसरवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित प्लेन पसरवून घेतल्याच्या नंतर मध्यभागी इस्त्री ठेवून असं बाजूला घेऊन यायची आहे. अशा पद्धतीने हे असं चिटकवायचं आहे. असं आपलं जे फ्युजिंग आहे ते खूप छान पद्धतीने अशी इस्त्री केली की चिकटतं आणि मधून कडेला आल्यामुळं काय होतं की त्याला जास्त रिंकल्स येत नाहीत. जे काही बबल तयार होतात ते कडेकडे निघत जातात. असं आणि फ्युजिंगला थोडीफार एखादी रिंकल आली तर चालेल, पण मेन फॅब्रिकला आली नाही पाहिजे. आता कित्येक जणी काय करतात की फ्युजिंग खाली अंथरतात उलटं, म्हणजे जी खडबडीत बाजू आहे ती आपल्याकडे ठेवून फ्युजिंग खाली अंथरतात आणि त्यावर जे आपला मेन फॅब्रिक आहे तो उलटा टाकतात, म्हणजे सोयीची बाजू आपल्याकडे फेस करून असा, आणि मग इस्त्री करतात. तसंही केलं तरी ते सुद्धा योग्य आहे. ज्याला जसं सोपं वाटेल त्यांनी तसं करावं. अशा पद्धतीने हे लायक्रा फ्युजिंग आपण वापरतो. हे पहा, तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोड्याशाच पार्टला फ्युजिंग पेस्ट केलं आहे आणि आता हे इकडचा पार्ट पहा. आता हा तुम्हाला दोन्हीमधला फरक लगेच लक्षात येईल. हे पहा, ह्याला जी काही जाडी आली आहे, हा कपडा थोडासा जाड झाला आहे आणि स्मूथ झाला आहे. पहा, हे आणि हे जे ह्यामुळे जो फिनिश येणार आहे आपल्याला कटिंगसाठी म्हणा किंवा हे पहा कटिंगसाठी म्हणा किंवा आणि हे पहा किती फरक आहे. कटिंगसाठी म्हणा किंवा शिवण्यासाठी सुद्धा हे खूप सोपं जातं. ह्याच्यावर तुम्ही आरामात व्यवस्थित कट करू शकता. आणि जरी हे फ्युजिंग लावलं तरीही आपण आतून अस्तर लावायचं, जेणेकरून कपड्याची फिनिशिंग आणखी छान येईल. कारण काय होतं की जेव्हा आपण हे जर ड्राय क्लीनच करणार असू तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण जर नेहमी धुण्यात येणार असेल कपडा तर त्याला आपल्याला अस्तर लावणं गरजेचं आहे. आपण आतून दुसरं अस्तरसुद्धा लावायचं. तर आता हे फ्युजिंग तुम्हाला मिळेल कुठे? तर तुम्हाला ॲमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर हे आरामात मिळून जाईल. आणि ज्या अहमदनगरमध्ये राहत असतील अशांसाठी माझ्याकडे म्हणजे कल्याणी फॅशन्समध्ये हे सहज उपलब्ध होईल.
ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी आपला कॉन्टॅक्ट नंबर DM करा, म्हणजे कमेंट करा आणि माझ्याशी संपर्क साधा. थँक्यू.